शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेले उमेदवार जितेंद्र रणशूर यांच्या जात प्रमाणपत्रकाबाबत हरकत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही हरकत त्या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहिलेले उमेदवार सागर निंबा आहेर यांनी घेतली आहे. या संदर्भात आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता अधिकृत पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की संबंधित हरकत 16 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली असून ती जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अहिल्यानगर येथे सादर करण्यात आली आहे. माहितीनुसार प्रभाग क्रमांक 9 हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्याच राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून जितेंद्र रणशूर हे विजयी झाले होते. ते कोल्हे गटाचे नगरसेवक म्हणून निवडून आले असून सध्या कोपरगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. दरम्यान या हरकतीमुळे कोल्हे गटाला राजकीय दृष्ट्या मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा कोपरगाव शहरात सुरू असून आता सध्या या प्रकरणावर संबंधित समिती व प्रशासनाचा अंतिम निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जात पडताळणी समिती करून प्रमाणपत्र अवैध ठरल्यास संबंधित सदस्यांची निवडणूक कायदेशीररित्या रद्द होण्याची शक्यता असून त्यानंतर त्या प्रभागाची जागा रिक्त घोषित करून पुढील निर्णय निवडणूक आयोग व शासन स्तरावरती घेतला जाऊ शकतो. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच. यामध्ये एकूण 30 नगरसेवक जे आहे ते निवडून आलेले आहेत आणि नुकतीच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, स्वीकृत नगरसेवक यांच्या नेमणुकाही झालेल्या आहेत. आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 हा जो प्रभाग होता हा राखीव होता आणि हा SC प्रवर्गाकरता राखीव होता. आणि या SC प्रवर्गामध्ये आपले उपनगराध्यक्ष जे आहे जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांनी SC प्रवर्गामधून 9 या प्रभागातनं आपला अर्ज SC प्रवर्गासाठी भरला होता. आता याच्यामध्ये काय झालं की आमच्याकडे आमचे अशील जे आहे सागर निंबा आहेर यांनी या उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांच्या SC प्रवर्गाबाबत शासकीय दरबारी माहिती घेतली असता हे जितेंद्र चंद्रकांत रणशूर जे आहे ते SC प्रवर्गात मोडत नाही अशी शासकीय दरबारातून त्यांच्याकडे काही कागदपत्र उपलब्ध झालेली आहे. विशेषतः जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचे जे वडील आहेत चंद्रकांत जयवंत रणशूर यांचा मेथॉडिस्ट प्रायमरी स्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिला असता त्यांची जात व पोटजात यामध्ये ख्रिस्ती अशी जात असल्याचं नमूद आहे. आणि प्रथमदर्शनीच जितेंद्र चंद्रकांत रणशूर जे आहे यांचे वडील जे आहे हे ख्रिस्ती या जातीचे असल्याचे या कागदपत्राच्या आधारावर दिसून येत. तसंच आम्ही त्यांचं आणखी दुसरा एक दाखला मिळवला, त्यामध्ये बी त्यांची जात जी आहे ती ख्रिस्ती प्रवर्गातच आल्याचं जे काय आहे ते दिसून येत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शासन दरबारी जितेंद्र चंद्रकांत रणशूर जे आहे उपनगराध्यक्ष यांचे वडील शासकीय सेवेत नोकरीला होते. त्यांचं सर्व्हिस रेकॉर्ड जे आहे ते सुद्धा आम्ही आमचे अशील जे आहे सागर निंबा आहेर यांच्या मार्फतीनं पाहिला असता तर त्याच्यामध्ये त्यांची जात इंडियन ख्रिश्चन अशी असल्याचं नमूद आहे असं कागदपत्रावरून प्रथमदर्शनी दिसून येतं. म्हणजेच प्रथमदर्शनी हे उपनगराध्यक्ष जे आहे यांनी प्रभाग क्रमांक 9 SC प्रवर्गामध्ये जरी अर्ज भरला असला तरी त्यांच्या वडिलांची जात ही ख्रिस्ती असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आणि त्यामुळं त्यांनी हा जो SC प्रवर्गातून फॉर्म भरून जे निवडून आलेले आहे ते प्रथमदर्शनीच बेकायदेशीर असल्याचं दिसून येतं. त्यामुळं आम्ही आमचे अशील सागर निंबा आहेर यांच्या मार्फतीनं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सुद्धा अपील दाखल केलेलं आहे. तसंच त्यांनी जो जातीचा दाखला मान्य उपविभागीय अधिकारी साहेब शिर्डी यांच्याकडून मिळवला त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही शिर्डी येथील कलेक्टर साहेबांकडे जे आहे ते आम्ही अपील दाखल केलेलं आहे. आणि सदरचा अपील जे काही आहे ते जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम
2000च्या तरतुदीनुसार केलेला आहे. त्यामुळं प्रथम दर्शनीच जितेंद्र चंद्रकांत रणशूर उपनगराध्यक्ष यांच्या वडिलांची जात जी आहे ती खिस्ती कागदपत्राच्या आधारे दिसून येते. त्यामुळे आमच्या आशिराचं असं म्हणणं आहे की जितेंद्र चंद्रकांत रणशूर हे जे आहे हे SC प्रवर्गात येत नाही. त्यांची जी नगरसेवक म्हणून ज्या प्रवर्गातून ते निवडून आलेले आहे त्यांनी शासनाला चुकीची माहिती दिलेली आहे. चुकीच्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी त्यांचं नामनिर्देशन भरलेलं आहे. ह्या सगळ्या बाबी आम्ही वरिष्ठांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जे आहे त्या चॅलेंज केलेल्या आहे आणि त्या सध्या त्याची जी कार्यवाही आहे ती चालू आहे. त्याचप्रमाणे आम्ही इतर सुद्धा 4-5 नगरसेवक आहेत. त्या 4-5 नगरसेवक सुद्धा त्यांच्या बाबतीतही आम्ही काही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्यांनीही अशाच प्रकारे नामनिर्देशन चुकीचे भरून आणि आपल्या नामनिर्देशनामध्ये चुकीची माहिती देऊन नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे. त्याचीही काही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध झाली आहे. लवकरात लवकर आम्ही त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई करणार आहोत.